अमित शेलार आणि पहिलं षटक येऊन भौमिक धनावडे पहिलं षटक. आणि ज्या प्रकारे हा सामना फक्त दोन्ही संघांसाठी एक सामना नसेल, बक्षीस पात्र फेरीचा सामना, उपउपांत्यपूर्व फेरीची लढत, कोण होईल टॉप 4 मध्ये दाखल हे ठरवणारी ही लढत आपल्याला पाहायला मिळते. सर्वात महत्वाचं म्हणजे एका करंडकाचे मानकरी तुम्ही होऊ शकता. श्री लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब लिगाडेवाडी राजगड 11 आयोजित बाबाराजे चषक 2026 चा उपउपांत्यपूर्व फेरीचा सामना. लक्षात घ्या दोन्ही टीम, मॅच चालू करा प्लीज. तुम्हाला फक्त 20 मिनिटं दिलेत. 9:42 झालेत. टायमर स्टार्ट. प्लेस द कॉल. पहिला चेंडू. पहिला चेंडू फ्रंट फुटला येऊन ड्राईव्ह केलाय. पॉवर प्लेचा पॉवरफुल फटका. चेंडू सीमा रेषा पार. धावा मिळतील अमित शेलार यांना 4. बाबाराजे चषक चौकार. पॉवर प्लेच्या षटकामध्ये ज्या प्रकारची फलंदाजीची अपेक्षा असते एखाद्या टीमला, आणि त्याच प्रकारे हा फटका देखील खेळलाय अमित शेलार. स्पोर्टेक्स लाईव्ह या वाहिनीच्या माध्यमातून या स्पर्धेचं तुम्ही प्रेक्षेपण पाहू शकता. आमचे ऑपरेटर साहिल एक चांगले व्यक्तिमत्व आहेत आणि बोलकं व्यक्तिमत्व. ज्यावेळेला कॉमेंट्रेटर समालोचकाच्या बाजूला ज्यावेळेला तुम्ही बसताना कॉमेंट्री बॉक्समध्ये तुम्हाला बोलता यायला पाहिजे. आणि आमचा कॅमेरामॅन हर्षद आपलं देखील स्वागत. चांगला कॅमेरामॅन. मजा येईल या मॅचला कारण दोन्ही मातब्बर टीम आहेत. बैठक स्लॉक स्वीपचा फटका गॅप मध्ये. अमित शेलार बॅक टू बॅक 2 प्रहार. चेंडू सीमा पार चौकार. पहिल्या 2 चेंडूवर 8 धावा धाव फलकावर. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. जणू काही या फटक्याचा मनसुबा प्री माइंडेड स्ट्रोक. लोअर फुलटॉस चेंडूला उजवा पाय टेकवत असताना गॅप मध्ये फटका खेळला. कमबॅक करावं लागेल गोलंदाज भौमिक. 2 चेंडू 8 धावा. आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये आक्रमण करत असताना अमित शेलार ऑन स्ट्राईक. ओखवडी आबा बॅटिंग करते या मॅच मध्ये. बॅकफुटला जाऊन पंच केलाय. पॉइंटला चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी चांगल्या दिशेला केले का. कॉलिंग नव्हतं. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. विकेटचं पतन. कारण ज्या वेळेला तुम्ही पहिल्या 2 चेंडूवर 8 धावा करता इथे चुकी केली मी म्हणेन. अति घाई टीमला संकटात नाही. पहिल्या विकेटचं पतन. फलंदाज किरण शेलार डायमंड डकचा शिकार. 0वर धावबाद. पॉइंटला चांगलं क्षेत्ररक्षण. संकल्प होते पॉइंटला आणि परंतु मी कौतुक करेन संकल्पाचं. फेकी त्याने यष्टीरक्षकाच्या दिशेने केली ही खूप महत्वाची बाब. एकही चेंडू न खेळता किरण शेलार धावबाद झालेत. ज्या खेळाडूच्या नावामध्ये रन होत्या तो एकही चेंडू खेळला नाही आणि हे क्रिकेट आहे. न्यू बॅटर अक्षय शेलार. ओकवडीसाठी सातत्याने वर्षानुवर्ष या खेळाडूने चांगले क्रिकेट खेळले. पहिला चेंडू लोअर फुल टॉस चांगला ऑन ड्राईव्ह. पहिल्या चेंडूवर खातं उघडलंय अक्षय शेलार यांचं. टीमची धावसंख्या धाव फलकावर 1 गडी बाद 9. अक्षय 2 टू गो. अक्षय शेलार म्हणजे एक उच्च शिक्षित खेळाडू. अनेक वर्ष ओकवडी आणि जावळी तालुक्यासाठी या खेळाडूने क्रिकेट खेळले. घनसोली कॉलनी प्रीमियर लीग मध्ये देखील या खेळाडूची नावाची चर्चा होत असते परंतु इथे धावा कराव्या लागतील. दुसऱ्या बाजूला अमित शेलार 2 चौकार आले त्यांच्या बॅटमधून. 5वा चेंडू. बॅकफुटला जाऊन पोल करण्याचा प्रयत्न. चेंडू रस्त्यावर जाईल. एक धाव प्राप्त होते अमित शेलार यांना. एक सिंगल धाव. एका धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचते. 10 धावा धाव फलकावर. 5 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. पहिलं यश प्राप्त झालं टीम महाते 11. 1 टू गो. आज विचार केला तर लिगाडेवाडी गांजेगावची स्पर्धा. गांजे पंचक्रोशी म्हटलं की लिगाडेवाडी. लिगाडेवाडी म्हटलं की शिवकार्य समाजकार्य. चांगला चेंडू काहीसा खाली राहिलाय. ज्या प्रकारची अपेक्षित होती उसळी. फलंदाज अमित शेलार यांना निर्धाव चेंडू जे होते सांगता पहिलं षटक होते समाप्त. टीमची धावसंख्या 10 ला 1. भौमिक यांनी या 10 धावा खर्च केल्या
परंतु एक सांघिक यश देखील आपल्या संघाला मिळवून दिलंय. आज आपण सातत्याने या हिंदवी स्वराज्याची राजधानी सातारा जिल्ह्याबद्दल चर्चा करत असतो आणि आज सैनिकांचा जिल्हा, शूरवीरांचा जिल्हा म्हणून सातारा जिल्ह्याची ओळख आणि जावळी तालुका एक सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेला निसर्गरम्य तालुका. लिगाडेवाडी म्हणजे एक छोटं गाव, अवघी 300 लोकवस्ती, परंतु या गावाची एकात्मता, एकजूट खूप मोठी. लक्ष्मीनारायण मंडळ आणि या मंडळाचं कार्य देखील सामाजिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक या क्षेत्रामध्ये वाखाणण्याजोगं राहिले. लक्षात घ्या, दोन्ही टीम तुम्हाला फक्त 20 मिनिटं दिली आहेत, याचं भान असू द्या. षटक क्रमांक 2 आयुष साळुंके आलेत. पहिला चेंडू आयुष साळुंकेचा सरळ बॅटने व्ही शेप मध्ये खेळलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी. ज्या प्रकारे हा प्रयत्न केला पियुष यांचा. पंच थोडा वेळ घेत आहेत कारण ज्या वेगाने पियुष आले, लॉंग ऑफला तैनात होते. येस, चेक केलं जात आहे. कदाचित पाय लागलाय का हे पाहिजे. अरे आमच्या कॅमेरामॅन हर्षद याचं कौतुक पहा, काय क्वालिटी कॅमेरा बघ. 4 धावा, पाय लागला सीमा रेषेला. आणि मित्रांनो, सोपं नसतं विथिन सेकंदामध्ये अशा प्रकारचं कॅमेरावर करणं, कारण चेंडू ज्यावेळेला सीमारेषेवर आला, अगदी लॉंग ऑफला चुकी केली पियुषने. हा देखील बैठक मारण्याचा प्रयत्न बॅटच्या बॉटमला लागलाय. लॉंग ऑन आहे तैनात. क्षेत्ररक्षक चुकी करतोय. 2 धावेचा प्रयत्न चालू आहे. 2 धावा फेकी गोलंदाच्या दिशेने केली. 2 धावा पूर्ण केल्यात अक्षय शेलार यांनी. अक्षय शेलार यांच्या खात्यामध्ये 2 धावा. टीमची धावसंख्या धावफलकावर 16. हे क्रिकेट असतं मित्रांनो, कारण ज्या वेळेला तुम्ही आपल्या संघासाठी धावा करण्यासाठी मैदानामध्ये जाता, खेळता, एक गावाकडचं क्रिकेट खूप मान सन्मानाचं असतं, कारण हे फक्त गावाच्या नावासाठी खेळलं जाणारं क्रिकेट. बॅक टू द बॉलर, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगला चेंडू अडवलाय. धाव प्राप्त होणार नाहीये या चेंडूवर देखील. आयुष साळुंके कमबॅक केलं करत असताना या षटकामध्ये. पहिल्या 3 चेंडू अखेर 16 धावा धाव फलकावर. 16 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. टीम ओखवडी आबा. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू, चांगल्या कटरचा वापर आणि अप्रतिम यष्टीरक्षण. सागर सकपाळ उर्वरित काम पूर्ण करत असताना पाय यष्टांच्या मागून आवाज देतात आपल्या टीमला, चेअरअप करतायत. आणि यष्टीरक्षक कसा असावा तर असा असावा. आपल्या टीमसाठी यष्टांच्या मागून जे काम MSD सरांनी वर्षानुवर्ष केलंय ते सागर सकपाळ करतायत. ओव्हर पिच चेंडूवर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, व्ही शेप मध्ये कॉमेंट्री बॉक्स मध्ये चेंडूला फेकून दिलाय. बाबाराजे चषक 2026 अफलातून षटकार. अक्षय शेलारांचा प्रहार, 6 धावा, ह्यूज हिट, षटकार. वॉट अ स्ट्रोक. च्या दिशेला मान्यवरांचा कटआउट आहे, अगदी समोरच्या दिशेने. आणि या खेळाडूची चर्चा का जावली तालुका सातारा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये होत असते. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वेल सेटल्ड प्लेयर आहेत, करिअरमध्ये यशस्वी आणि क्रिकेटमध्ये देखील मोठं नाव. दबाव आहे स्पष्टपणे जाणवतोय. स्लोअर वन टाकण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉल. कदाचित आयुष साळुंक्यांना गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला, परंतु नियंत्रण नव्हतं चेंडूवर. 23 धावा धाव फलकावर. 1 टू गो. 23 ला 1. शेवटचा चेंडू ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफ, क्षेत्ररक्षक आपल्या डाव्या बाजूला धावेल. 2 धावेचा प्रयत्न इथे होत नाहीये. एका धावेवर दोन्ही फलंदाज मानतील समाधान. अक्षय शेलार स्वतःकडे ठेवतील स्ट्राईक. 2 षटका अखेर टीमची धावसंख्या 24. आयुष साळुंके यांच्या षटकामध्ये धावा आल्या तब्बल 14. थँक्यू सो मच साहिल, कारण साहिल म्हणजे क्रिक खेळ या वाहिनीसाठी आणि या ॲपसाठी देखील खूप चांगलं काम. आणि ज्या वेळेला समालोचक चांगलं समालोचन तेव्हा करू शकतो ज्यावेळेला स्कोरर बोलका असतो. मी आकाशदादा चिकणे आपलं देखील आभार व्यक्त करेन, कारण आपल्याच लिगाडेवाडीचे सुपुत्र स्कोरर सकाळपासून पेन आणि बुक हातात घेऊन बसलेत
आणि चांगली बाब असते की तुम्ही जे काम देताना ते प्रामाणिकपणे करता यायला पाहिजे. षटक क्रमांक 3 पियुष साळुंके आलेत. पियुष यांचा पहिलाच बॉल स्टेट डाऊन द ग्राउंड व्ही शेप मध्ये, वन बाउन्स ओव्हर द रोप. अक्षय शेलार यांच्या बॅट मधून ब्रँडेड 4 धावा. बाबाराजे चषक चौकार. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन तैनात होते आणि पहा काय जोराने मारलेला फटका. सेक्टर 25 जुईनगरचं हे मैदान, अगदी बाजूला स्वामी समर्थांचा मठ आहे. आज स्वामी भक्तांसाठी देखील खूप मोठी गर्दी होती त्या मठामध्ये. प्रत्येक जण अगदी दर्शनासाठी येत असतो. स्लॉक स्वीप मारण्याचा प्रयत्न, गतीमध्ये परिवर्तन. पियुष साळुंके कमबॅक करणार, चेंडू डॉट बॉल. 28 धावा धाव फलकावर 28. सर्वात महत्वाचं म्हणजे पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर तुम्ही कमबॅक करणं खूप गरजेचं असतं आणि ते केलंय पियुष साळुंके यांनी. यॉर्करचा प्रयत्न ऑन साइडला फक्त वळवलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षण चांगलं होतं. एक धाव पूर्ण केली आहे. एका धावेवर समाधान मानावं लागेल. 29 धावा धाव फलकावर. 3 चेंडूंचा खेळ झालाय आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शशिकांत दादा तुम्ही या टाइमावरती लक्ष देताय, चांगली बाब आहे. परंतु कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील सातत्याने टाइम सांगितला जाईल. 20 मिनिटं दिले तुम्हाला एका डावासाठी. स्लोअर वन, चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा तैनात. अप्रतिम झेल. आयुष साळुंके यांनी डिप्लाय झेल आणि विकेटचं पतन. फलंदाज अमित शेलार हॅज टू डिपार्ट्स. हा पहा रिप्ले तुमच्या समोर स्पोर्ट एक्स लाईव्ह या वाहिनीच्या माध्यमातून. स्लॉक स्वीप मारण्याचा प्रयत्न ज्यावेळेला तुम्ही करता त्यावेळेला चेंडूला टायमिंग करणं कुठेतरी महत्वाचं, आणि टायमिंग नव्हतं आणि आयुष साळुंके यांनी कोणतीही चुकी केली नाहीये. न्यू बॅटर अनिकेत शेलार आलेत. यास आता दोन्ही बंधू मैदानामध्ये खेळ करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूला बंधू आहेत अक्षय शेलार ज्यांनी धावा केल्या त्या मॅच मध्ये अद्याप 18, आणि त्यांचे बंधू छोटे बंधू अनिकेत शेलार. आता कशा प्रकारे बॅटिंग करतात हे पाहायचंय, परंतु मी कौतुक करेन पियुष साळुंके यांचं. एक यंगस्टर खेळाडू, फक्त 5 धावा खर्च केला त्या षटकात. पहिला चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे तैनात. एक चिकी सिंगल प्राप्त होईल. फेकी एक चांगली केली. बॅकअप पॉइंट आहे तैनात. दुहेरीचा प्रयत्न होत नाहीये. कौतुक करेन मी क्षेत्ररक्षकाचा अनिकेत, आणि बॅकअपला होते संकल्प. हे क्रिकेट आहे. महाते या संघाचं 30 धावा धाव फलकावर. 1 टू गो. आणि अशा प्रकारचं ज्यावेळेला तुमचं सांघिक काम असतं ना त्यावेळेला धावा कमी खर्च करता. पहा बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फेकी केली, पॉइंट तैनात होता संकल्प. चांगला बॅकअप त्याचा. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू बॅडमिंटन स्ट्रोक खेळला. एक्स्ट्रा कव्हर आहे तैनात. विकेटचा पतन. अक्षय शेलार यांना पडतावं लागेल. वैयक्तिक 18 धावा केल्या अक्षय शेलार यांनी, आणि या षटकामध्ये पियुष यांनी ज्या प्रकारे गोलंदाजी केली, अप्रतिम दर्जाची गोलंदाजी पियुष साळुंके यांची. व्हॉट अ कॅच. करण मोरे यांनी टिपला झेल. अक्षय शेलार यांचा संपला खेळ. या षटकामध्ये धावा खर्च केल्या अवघ्या. पियुष शेलार यांनी 6 धावा खर्च करत असताना 2 गडी बाद केले. नेक्स्ट मॅच लक्षात घ्या, दोन्ही टीम आम्ही आपलं लक्ष वेधतोय. 11 स्टार करंजे विपक्ष खर्शी बारामुरे कॅप्टन. आपण टॉस साठी या. आणि हा पहा झेल ज्या प्रकारे पकडला करण मोरे यांनी, आणि आमचे साहिल खूप चांगलं ऑपरेटिंग. कारण काय दाखवायचं आणि काय दाखवायचं नाही ऑपरेटरच्या हातामध्ये असतं, आणि कॅमेरामॅनच्या हातामध्ये असतं की तुम्हाला काय टिपायचं आपल्या कॅमेरामध्ये. न्यू बॅटर सूरज शेलार. स्लॉगवरचं षटक. आबी सपकाळ यांचा भव्य स्वागत करणारा पुलचा फटका. पॉवरफुल, सक्सेसफुल, दमदार स्ट्रोक. अनिकेत शेलार ब्रँडेड 6 धावा. बाबाराजे चषक षटकार. आबी सपकाळ पहिला चेंडू हाफ ट्रॅकर हाताळला, आणि ज्यावेळेला तुम्ही पहिला चेंडू असा हाताळता ना त्यावेळेला कुठेतरी फलंदाज सज्ज असतो. टीमची धावसंख्या धाव फलकावर तब्बल 36 धावा. हे जुना चेंडू द्या आयोजन कमिटी.
जुना चेंडू द्या. आणि पंचांना विनंती असेल, शक्य असेल तर एक नवीन एक जुना चेंडू तुमच्या खिशात ठेवा. मॅच थांबवू नका, कारण वेळ खूप महत्वाचा आहे. तीन गडी बाद, 36 धावा धाव फलकावर टीम ओखवडी आबा. कमबॅक करणारा चेंडू अभि सपकाळ यांचा बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षकांनी चुकी केली. डिपला आहे क्षेत्ररक्षक. दुहेरीचा प्रयत्न इथे होईल. दुसरी धाव देखील हवी आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पॉइंट आहे तैनात. बॅकअप. या 2 धावा प्राप्त होतील. फलंदाज अनिकेत शेलार यांच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या धाव फलकावर 38. उपउपांत्यपूर्व फेरीची लढत. कोण होईल टॉप 4 मध्ये दाखल हे ठरवणारी ही लढत आपल्याला पाहायला मिळते. चांगला चेंडू फिरवलाय. कमबॅक करणारा चेंडू अभि सकपाळ यांचा. एका डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजाचा एक नॅचरल लेग कटर. गांजे पंचक्रोशी म्हटलं की NYCC गांजे या संघाचं नाव सातत्याने घेतलं जातं. ते देखील टॉप 4 मध्ये दाखल झालेत. मोहाट आणि तिसरा संघ कोणता हे ठरवणार ही मॅच. कमबॅक करत असताना अभि सकपाळ, एक लेफ्ट आर्म गोलंदाज. आपला स्टॉक बॉल त्यांनी भात्यातून बाहेर काढला. हा देखील चेंडू चांगला फिरवलाय. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे तैनात. एक टप्पा चेंडू फील्ड केला जाईल. 2 धावेचा प्रयत्न इथे चालू आहे. फेकी यष्टीरक्षकाच्या दिशेने केले आहे आणि कॉलिंग मध्ये अभाव. विकेटचं पतन. या डावामध्ये दुसरा फलंदाज अशा प्रकारे धावबाद होतोय. किरण शेलार अशा प्रकारे धावबाद झाले होते आणि आता याच प्रकारे धावबाद झालेत. आणि के शेलार एक धाव पूर्ण केले. दुहेरीचा प्रयत्न, फलंदाज धावबाद. टीमची धावसंख्या धाव फलकावर 4 गडी बाद. टीम ओखवडी आबा या टीमची धावसंख्या 39 धावा. न्यू बॅटर डावखुऱ्या त्याचे फलंदाज अजित शेलार. 2 टू गो. हाफ ट्रॅकर चेंडूवर पूल केलाय. विथ द टर्न, अगेन्स्ट द टर्न, अजित शेलार ब्रँडेड. 6 धावा खणखणीत षटकार. सूरज शेलार यांनी मारलाय, माफ करा. आणि ज्या प्रकारे काय फटका सजवला सूरज शेलार. नेक्स्ट मॅच 11 स्टार करंजे खर्शी बारामुरे कॅप्टन आपण टॉस साठी या. 5 चेंडू अखेर. टीमची धावसंख्या धाव फलकावर 45. 1 टू गो. अभि सपकाळ पहिल्या चेंडूवर त्यांच्या षटकार आला. त्यानंतर 3 चांगले चेंडू. पुन्हा एकदा 5व्या चेंडूवर षटकार आलाय. महाते 11 या संघाला किती धावांचं लक्ष सेट केलं जाईल. हा देखील चांगला लोअर फुलटॉस चेंडू होता, परंतु टायमिंग करता आलं नाहीये. शेवटच्या चेंडूवर एक धाव मिळेल सूरज शेलार यांना. टीमची धावसंख्या धाव फलकावर 46. 47 धावांचं लक्ष असेल टीम महाते 11. 47 रन्स टू विन. अभि सकपाळ यांच्या षटकामध्ये धावा आल्या तब्बल 16 टॉस साठी या दोन्ही टीम्स. 11 स्टार करंजे खर्शी बारामुरे. ओव्हर तुषार जांभळे सर. धन्यवाद. थँक्यू सो मच. अगदी तुम्ही कॉमेंट्री बॉक्स मधून आवाज ऐकताय. पश्चिम महाराष्ट्रातील एक गोड आवाज लहुजी जाधव सर यांचा आवाज तुम्ही ऐकताय. आणि आता इथून पुढे आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये बोलूया. 2 टीमच्या दरम्यान आपण टॉस करणार आहोत. 11 स्टार करंजे त्यांच्या विरुद्ध खर्शी बारामुरे असा टॉस आहे. आणि त्या दोन्ही टीमच्या कॅप्टनना आपण विनंती करूया की आपण टॉस साठी या. आणि टॉस करण्यासाठी आम्ही इन्व्हाइट करतोय आमचे मान्यवरती. सकाळच्या सत्रामध्ये खऱ्या अर्थानं त्यांची उपस्थिती प्रार्थनीय लाभले. ग्रामस्थ मंडळ लिगाडेवाडी या मंडळाचे उपाध्यक्ष आदरणीय श्री चंद्रकांत दादा मोरे यांचे शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करत आहोत. खरं तर आपण टॉस का बॉस हे कक्ष तुम्ही पाहताय. देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर उभा राहणारा, शिस्त, त्याग, धैर्य याचं जिवंत प्रतीक असलेला सैनिक म्हणजेच आमचा खऱ्या अर्थानं कुमार अभिजित कोंडाळकर फौजी आणि कुमार अक्षय देशमुख फौजी लिगाडीवाडी गावच्या अभिमान स्वाभिमान म्हणून त्यांचा कटआउट देखील तुम्हाला टॉस का बॉस या कक्षामध्ये निश्चितपणे पाहायला मिळतोय. टॉस करण्यासाठी आपण दोन्ही टीम्सला आमंत्रित करूया. एका बाजूला असेल 11 स्टार करंजे त्यांच्या विरुद्ध खर्शी बारामुरे. या 2 टीमच्या दरम्यान आपण टॉस करूया. आणि टॉस करण्यासाठी आपण इन्व्हाइट करतोय लिगाडी ग्रामस्थ मंडळ या मंडळाचे उपाध्यक्ष आदरणीय श्री चंद्रकांत दादा मोरे
साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही कॉइन स्पिन करत आहोत. कॉल कोण देणार? करंजे की बारामोरे? खर्शी बारामोरे? खर्शी बारामोरे या टीमचे कॅप्टन कॉल करतील कॉइन स्पिन. छापा असा कॉल केलेला आहे. अर्थातच छापा आला आणि टॉस जिंकलाय खर्शी बारामोरे या टीमने. टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? निर्णय थोडा वेळ सांगतो. तर निश्चितपणे थोड्या वेळातच निर्णय कळवला जाईल. परंतु मी प्रत्येक टीमच्या कॅप्टनना विनंती करेन, कारण आता क्रिकेट हे खऱ्या अर्थानं जलद गतीने पाहायला मिळते आणि क्रिकेटला एक वलय प्राप्त झालंय. तुम्हाला काय जो निर्णय घ्यायचा आहे तुम्ही निश्चितपणे सर्व खेळाडूंना विचारा आणि त्यानंतर टॉस का बॉस या कक्षामध्ये तुम्हाला निर्णय कळवायचा आहे आमच्यापर्यंत, कारण युट्यूबच्या सहाय्याने अनेक प्रेक्षक देखील या क्रिकेटचा आनंद घेत असतात. त्यामुळे अनेक सर्व टीम्सला मी निश्चितपणे आव्हान करेन की आपण टॉस काय बॉक्स कक्षामध्ये येत असताना आपला निर्णय काय आहे ते ठरवूनच यायचा आहे. थँक्यू सो मच. आपण पुन्हा एकदा जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. आवाज ऐकूया लहुजी जाधव सर यांच्या वाणीतून दुसऱ्या डावाची कहाणी. थँक्यू. धन्यवाद तुषार सर. पहिला चेंडू डाऊन द लेग साइड, व्हाईट बॉल, स्क्वेअर मारा. अक्षय शेलार. 10 वाजून 2 मिनिटांचा अवधी झालाय. अक्षय शेलार पहिलं षटक घेऊन सज्ज होत असताना आणि पहिला चेंडू अवांतर आलाय. प्रारंभिक जोडी मैदानामध्ये दाखल झाले. विराज साळुंके, सागर सपकाळ. चांगला स्लोअर वन, परंतु त्याच उत्तमरित्या ड्राईव्ह केलाय. कॉलिंग चुकलं. इथे धाव बांधवण्याची संधी असेल. पहिल्या डावामध्ये देखील हेच चित्र घडलं होतं. ओखवडी आबा या टीमचे प्रारंभिक जोडी अशाच प्रकारे धावपास झाली होती आणि दुसऱ्या डावाची देखील सुरुवात याच प्रकारे झाली. ज्या प्रकारे किरण शेलार धावपास झाले होते अशाच प्रकारे विराज साळुंके डायमंड डकचा शिकार. एकही न चेंडू खेळता शून्यावर धावबाद. हे क्रिकेट आहे. नाराज आहे स्वतःवर, आपल्या सहकार्यावर. पहा ज्या प्रकारे त्यांचा राग, आणि साहजिक आहे कारण तुमचं कॉलिंग कुठेतरी खूप महत्वाचं असतं. कमबॅक करत असताना टीम ओखवडी आबा. पहिलं षटक अक्षय शेलार एक अनुभवी खेळाडू आहेत अष्टपैलू आणि 47 पाठलाग करायचा आहे टीम महाते 11ला. क्रमांक 3 वर संकल्प सपकाळ. संकल्प आणि त्यांच्या साथीला आहेत सागर. ही मॅच उपउपांत्यपूर्व फेरीची आहे. कोण होईल टॉप 4 मध्ये दाखल, कारण फक्त हा सामना तुम्ही जिंकलात तर एका करंडकाचे मानकरी ठरू शकता आणि तो करंडक मिळवण्यासाठी तुम्हाला हा सामना जिंकावा लागेल. कारण एक करंडक बाबाराजे चषकाचा तुमच्या गावामध्ये येऊ शकतो आणि तुमच्या नावाच्या, तुमच्या संघाची चर्चा सावली तालुका क्रिकेटमध्ये होऊ शकते. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये सांघिक यश मिळवले टीम ओखवडीने. हाफ ट्रॅकर चेंडूवर पूल केलाय. डावखुऱ्याचे फलंदाज. एक धाव पूर्ण केली जाते. दुहेरीचा प्रयत्न चालू आहे. दुसरी धाव देखील वेगाने फेकी यष्टिरक्षकाच्या दिशेने बॅकअप आहे. 2 धावा पूर्ण करत असताना सागर शेलार, सागर सपकाळ आहेत आणि या अशा प्रकारच्या धावा तुम्हाला घ्याव्या लागतील. या अशा पद्धतीने तुम्ही ज्यावेळेला धावा करता पॉवर प्ले मध्ये टीम ला आवश्यकता असते, कारण 2 क्षेत्ररक्षक वर्तुळाच्या बाहेर. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे. मिड विकेट, मिड ऑन, पॉइंट, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर वर्तुळाच्या आतमध्ये. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू चॉप केलाय. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे तैनात. संकल्प यांना एक धाव मिळेल. टीमची धावसंख्या एका धावेच्या मदतीने 4. 3 चेंडू अखेर, 1 गडी बाद, 4 धावा. पहिलं यश ज्यावेळेला तुम्हाला पहिल्या षटकामध्ये मिळतं ते खूप महत्वाचं आणि या अशा प्रकारच्या सामन्यामध्ये तुम्हाला पूर्ण निर्धारित खेळ करावा लागतो, कारण तुम्ही कशा प्रकारे कोणत्या माइंडसेटने खेळ करता, कारण 47 पाठलाग करायचा आहे तुम्हाला टीम महाते 11. बादशी काढायला लागली. यष्टिरक्षक चुकी करतोय. आवाज इथपर्यंत आला. कॅच ड्रॉप. धाव मात्र प्राप्त होणार नाहीये. आपण लिगाडेवाडी च्या सर्व ग्रामस्थांचं मनापासून सहर्ष स्वागत करूया. आज महत्वाची आपल्याला उपस्थिती पाहायला मिळते आणि विशेष म्हणजे आज हे सर्व ग्रामस्थ आपल्याला रविवारच्या सकाळच्या सत्रामध्ये त्यांची महत्वाची उपस्थिती. वेलकम, सुस्वागतम. चांगला स्लोअर वन, ड्राईव्ह केलाय. कव्हरचा चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव मात्र इथे पूर्ण करण्याचा मानस. ती धाव मात्र मिळते. येस, एक सिंगल धाव प्राप्त होते.
सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या धावफलकावर 5 धावा. 5 रन्स ऑन बोर्ड. निर्धारित पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 5 चेंडू अखेर 1 गडी बाद 5. वेलकम आप्पा. आणि आमची चिमुकली देखील आले, आपलं देखील स्वागत आहे. हाफ ट्रॅकर चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय पण तो नुकसान होणार नाहीये. चेंडू झाडाला लागतोय. एक धाव प्राप्त होईल संकल्प सपकाळ यांना. टीमची धावसंख्या पहिल्या षटका अखेर 1 गडी बाद 6. वेलकम सौम्या, आपलं देखील स्वागत आहे. 18 चेंडू 41 धावांची गरज. सामना इथून देखील टीम महाते 11 कमबॅक करू शकते. आणि ओखवडी आबा या संघाला आता या सामन्यावर वर्चस्व निर्माण करण्याची जी संधी मिळवल्या पहिल्या षटकामध्ये, ते मात्र कुठेतरी आता ते वर्चस्व प्रस्थापित करावं लागेल. षटक क्रमांक 2 सौरभ शेलार आणि त्यांच्या समोर आहेत सागर सपकाळ. 18-41 समीकरण. 41 रिक्वायर्ड इन रिमेनिंग 18 बॉल्स. पहिला चेंडू स्लोअर वन, बिग हिट, डीप स्क्वेअर लेगला सर हातामध्ये मारलाय. विकेटचं पतन. गुड कॅच ऑफ द क्वालिटी. आजी शेलार आणि डीप लाईन शेल आणि सागर सपकाळ यांचा संपेल खेळ. सागर बॅक टू द डगआउट. अशा प्रकारचे फुलटॉस चेंडूवर तुम्ही बाद होता त्यावेळेला पूर्ण दिवस नाही तर एक आठवडा तुम्हाला हा फटका आठवेल, कारण स्वतःवर नाराज असतील सागर सपकाळ. फुलटॉसवर तुम्ही मैदानाच्या हव्या त्या दिशेला आणि हव्या त्या बाजूला मारू शकता, पण हेच क्रिकेट आहे. कधी कधी तुम्ही चांगल्या चेंडूवर षटकार चौकार मारता आणि कधी कधी खराब चेंडूवर बाद होता. न्यू बॅटर आयुष साळुंके, ज्यांनी पहिल्या डावामध्ये चांगली गोलंदाजी केली होती आपल्या टीमसाठी. आता धावा करायच्या आहेत टीमला. 47 धावांची आवश्यकता आहे. अद्याप धावा 6 धाव फलकावर. विकेट काढण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटच्या बॉटमला लागला बिहाइंड द विकेट. मान्यवरांच्या कटआउटला धन्यवाद करणार हा फटका. 1 धाव. आयुष यांचं देखील खातं उघडलं जाते. आयुष साळुंके, वेलकम सुस्वागतम. आपल्या मंडळाचे खजिनदार आप्पा आदरणीय श्री विकासदादा चिकणे साहेब, श्री एकनाथदादा चिकणे साहेब, अध्यक्ष लिगाडेवाडी, श्री बाबूराव चिकणे साहेब, श्री मधुकर चिकणे साहेब, वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. बाबाराजे चषक 2026 या स्पर्धेच्या दरम्यान आपल्या ग्रामस्थांचं आणि मान्यवरांचं करूया सहर्ष स्वागत. डॉट बॉल आला त्याच दरम्यान. धावसंख्या स्थिरावते अवघी धाव फलकावर 7 धावा. या षटकामध्ये फक्त 1 धाव आली आहे आणि पहिल्या चेंडूवर यश प्राप्त केलं आयुष साळुंके यांनी. चांगला स्लोअर वन. यष्टीच्या मागे हुशार यष्टीरक्षक अक्षय शेलार चुकी करणार नाहीयेत. मागे उभा यष्टीरक्षक तुझा उधळण्या डाव आणि इथे मात्र खेळ समाप्त होईल. फलंदाज आयुष साळुंके यष्टीची. धावसंख्या स्थिरावते धावफलकावर अवघी 7 धावा. आणि आयुष आणि सौरभ शेलार यांनी काय गोलंदाजी केली. सौरभ शेलार या षटकामध्ये त्यांनी 4 चेंडू हाताळलेत आणि फक्त धाव खर्च केली 1 धाव. 14 चेंडू 40 धावांची गरज. न्यू बॅटर करण मोरे. ज्या खेळाडूच्या नावामध्ये करणला रन करावे लागतील या मॅच मध्ये. 14-40. लक्ष मोठं आहे परंतु कठीण नाहीये. पहिल्या चेंडूवर करण च्या बॅट मधून मिड विकेट सीमा पार 6 रन. बाबाराजे चषक धमाकेदार षटकार. व्हॉट अ स्ट्रोक. काय फटका सजवला. ज्या प्रकारे आपण उल्लेख केला की ज्या खेळाडूच्या नावामध्ये रन आहे ना त्याला रन करावे लागतील आणि पहिल्या चेंडूवर 6 केलेत. धावसंख्या धाव फलकावर 5 चेंडू अखेर 13. 1 टू गो. बैठक मारण्याचा प्रयत्न. गतीमध्ये परिवर्तन सौरभ शेलार यांचं. चेंडूमध्ये विविधता होती या
आणि शेवटचा चेंडू आलाय निर्धाव. टीमची धावसंख्या धावफलकावर स्थिरावते 13. 12 चेंडूमध्ये केल्या 13 धावा. आता 12 मध्ये करायचे आहेत 34. खर्शी बारामुरे आपण टॉस जिंकले, आपला निर्णय सांगा प्लीज. आणि लक्षात घ्या प्रत्येक टीम आपण ज्यावेळेला टॉससाठी येता आपला निर्णय तुम्हाला कॉमेंट्री बॉक्स टॉसचा बॉक्समध्ये सांगायचा आहे. 12-34 समीकरण. षटक क्रमांक 3 संग्राम शेलार. 12-34. अविनाश दादा 12 मध्ये फक्त तुम्हाला 6 चेंडू बाहेर मारायचे, जास्त काय करायचं नाही आणि ते 6 बाहेर मारावे लागतील या मॅच मध्ये. डावखुरी आताचे फलंदाज आहेत खेळपट्टीवर. संकल्प सपकाळ. संकल्पाला आता आपल्या संघाला विजय मिळवून देण्याचा संकल्प करावा लागेल, कारण बक्षीस पात्र फेरीची लढत आहे. उपउपांत्यपूर्व फेरीचा सामना, महत्वाची मॅच. पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळायचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, डीपला मिड विकेट, दूर वरून येतील. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक मागे जातोय. 2 टप्पा चेंडू पकडला, 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. 2 धावा मात्र या पूर्ण करण्याचा यश. अशा प्रकारे धावा तुम्हाला घ्याव्या लागतील. एकेरी दुहेरी धावा, खराब चेंडूवर प्रहार. 15 धावा धावफलकावर. फुललेनचा चेंडू पंच केला आहे, स्वतःच्या फलद्रूमध्ये क्षेत्ररक्षक मागे गेला जरूर, परंतु कव्हरचा क्षेत्ररक्षक आला, कॅच ड्रॉप. शेवटच्या क्षणाला चेंडू हातातून निसटला आणि 3 क्षेत्ररक्षक एक झेल पकडण्यासाठी. संकल्प सकपाळ येस यांच्या खात्यामध्ये 1 धाव जाते. टीमची धावसंख्या धावफलकावर 16 धावा. 3 गडी बाद 16, 10 मध्ये 31 ची गरज. आणि या ज्या प्रकारे या संग्राम शेलार गोलंदाजीसाठी आलेत, पण दुसऱ्या बाजूला आहेत करण मोरे. ओव्हरपिच चेंडूवर ड्राईव्ह केलाय, फ्रंट फुटला येऊन सरळ हातामध्ये मारलाय. अनिकेत शेलार लॉंग ऑफला तैनात होते आणि चुकी करणार नाहीत सहसा अनिकेत शेलार. विकेटचं पतन करण मोरे, झेलबाद. हा पहा रिप्ले, ज्या प्रकारे या ओव्हरपिच चेंडूवर ड्राईव्ह केला आणि कुठेतरी ताकद थोडीशी कमी पडली, टायमिंग देखील फसलं. आणि अशा प्रकारच्या फटक्यांवर तुम्ही टायमिंग खूप महत्वाचं असतं. न्यू बॅटर संकेत सपकाळ. येस, खेळपट्टीवर दोन्ही बंधू आहेत. पहिल्या डावामध्ये अक्षय शेलार, अनिकेत शेलार होते आणि इथे दोन्ही बंधू आहेत, संकेत सपकाळ आणि त्यांच्या साथीला संकल्प सपकाळ. पहिला चेंडू पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न, बॅटच्या बॉटमला लागला, यष्टी रक्षक वेगाने गेलेत. अक्षय शेलार, विकेटचं पतन, शून्यावर संकेत सकपाळ, झेलबाद. विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावर गोलंदाज संग्राम शेलार. बाबाराजे चषक 2026 रविवारच्या दिवसातील पहिली विकेट हॅट्रिक होऊ शकते आणि त्या विक्रमाची नोंद संग्राम शेलार यांच्या नावावर राहू शकते. कौतुक करेन मी ओखवडी या टीमचं. पहिल्या डावात फलंदाजी चांगली केली, दुसऱ्या डावामध्ये क्षेत्ररक्षण चांगलं. हॅट्रिकचा चेंडू खेळण्यासाठी अनिकेत सपकाळ आलेत. हॅट्रिकचा चेंडूवर मोठा फटका खेळला, क्षेत्ररक्षक लॉंगॉनला दूर आहेत. 1 टप्पा चेंडू फेल करतील, फेकी करतील, त्यावर 1 धाव पूर्ण केली जाते, 1 सिंगल धाव. 17ला 5 आणि 7 मध्ये करायचे आहेत 30 धावा. एक मोठा फटका टीम महाते 11 साठी महत्वाचा असू शकतो. 6 मध्ये 24 होऊ शकतात, तुम्हाला 7 मध्ये 30 करायचे आहेत आणि या षटकामध्ये धावा आल्यात फक्त 4. 2 गडी बाद केले संग्राम शेलार यांनी. 7-30, एक बिग हिट टीम महाते 11 मॅच मध्ये येऊ शकते. पुढे सर जाऊन हवेत खेळलाय, मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. चेंडू हवेत, उंची जास्त, लांबी कमी आणि अमित शेलार यांनी टिपलाय झेल आणि विकेटची मिळते ओखवडी आबा या टीमला हमी. ज्या फलंदाजावर आशा होती, ज्या फलंदाजावर संपूर्ण संघाची भिस्त होती, संकल्प शेलार सपकाळ झेलबाद झालेत. आता टीम कुठेतरी बॅकफुटला जाईल मी म्हणेल, कारण अशा प्रकारच्या चुका तुम्ही ज्या वेळेला करता
आणि सर्वात महत्वाचं असं म्हणजे तुमचं क्षेत्ररक्षण. आणि ओखवडी आबा या टीमचं क्षेत्ररक्षण खूप लाजवाब राहिलंय. अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण. न्यू बॅटर सूरज. पियुष साळुंके आलेत. नवीन फलंदाज सूरज शेलार. 6 मध्ये करायचे 30 धावा. रिंकू सिंग. आता यांना आठवा. फक्त 5 बाहेर मारायचे आहेत. आणि ज्या वेळेला तुम्ही चांगली फलंदाजी करता, चांगला खेळ करता, तुमच्या नावाची चर्चा होते. शक्य आहे क्रिकेटमध्ये 6-30 करणं. पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरचा. आणि ज्या प्रकारे पहिल्या चेंडूवर सूरज शेलार यांनी आपल्या टीमसाठी स्लॉगवरचं षटक घेऊन आलेत आणि कुठेतरी पहिला चेंडू अचूक टप्प्यावर, हे खूप महत्वाचं असतं. संघ तुमच्यावर विश्वास दाखवतो, त्या विश्वासाला सार्थ ठरवणं तुमच्या हातात. आणि पहिलाच चेंडू डॉट बॉल. चांगला लेग कटर खोदून काढण्याचा प्रयत्न. लॉंगॉन आहे तैनात. पराभवातील आता अंतर कमी करण्याचा प्रयत्न. 4 मध्ये 29 धावा. 4 चेंडू बाहेर मारले तर 24 होऊ शकतात. एखादा अवांतर चेंडू आला, एखादा खराब चेंडूवर षटकार आला तर सामना जिंकू शकते. इथून देखील टीम हाते 11. ओखवडी या टीमने काय खेळ केला या मॅच मध्ये. लेग कटर टाकण्याचा प्रयत्न. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू वाईट बॉल. 19 धावा धाव फलकावर. लक्षात घ्या खर्शी बारामुरे नाणेफेक जिंकून त्यांनी घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. स्टार 11 स्टार करंजे आपण बॅटिंग करण्यासाठी सज्ज राहा. चांगला लेग ब्रेक. चांगला स्लोअर वन. डॉट बॉल. क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला जरूर बॅटरने, परंतु इथे ज्या प्रकारे गोलंदाजी केली आहे सूरज शेलार यांनी, चांगली गोलंदाजी. बक्षीसपात्र फेरीपासून अवघे काही चेंडू दूर. या षटकामध्ये चेंडूंचा खेळ झालाय. 3. खोदून काढण्याचा प्रयत्न. चेंडूची लाईन मिस केली आणि काठी काढली. सूरज शेलार यांना मिळतंय यश. टीम ओखवडी मागे सांगतोय चेंडू येतोय तुझ्याकडे. पाच एक चांगली स्माइल. ज्या प्रकारे पॉइंटला आहेत सौरभ शेलार. आता टीमला देखील माहिती आहे ओखवडी आबाला आता एक करंडक आपल्या गावामध्ये येतोय. एकदम निर्धास्त आहेत, एकदम रिलॅक्स. सातारच्या भाषेमध्ये निवांत झाले टीम. आता एक करंडक येणार. हा देखील चांगला चेंडू.